रामगिरी बाबा यांनी इस्लामिक पैगंबर विरोधात वक्तव्य केल्यानंतर रामगिरी बाबा विरोधात ठिकठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचप्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 17 ऑगस्ट रोजी आझाद समाज पक्षाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता। रामगिरी बाबा यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करत दिनांक 23 ऑगस्ट रोजी आझाद समाज पक्षाच्या वतीने पुणे येथे सर्वधर्म समभाव महामोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये अंदाजे 50,000हून अधिक लोक रस्त्यावर उतरले होते। रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी जमलेल्या या मोर्चाने सरकार आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। सदर महामोर्चात 300 फूट लांबीचा भारतीय ध्वज अभिमानाने फडकवण्यात आला। तसेच हा ध्वज घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतला कॅम्प ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आझाद समाज पक्षाच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता। या मोर्चात सर्व धर्म जाती आणि समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। भोंदू रामगिरी महाराज यांनी इस्लाम आणि हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक वक्तव्यांचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता। कारण त्यांना सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठराखण केली होती। तसेच जेपर्यंत त्यांना अटक केली नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे वक्तव्य आझाद समाज पक्ष महाराष्ट्र लीगल सेलचे अध्यक्ष तौसिफ शेख यांनी केले। त्याचप्रमाणे ते म्हणाले, आम्ही सरकारला आवाहन करतो की तत्काळ भोंदू रामगिरी महाराज यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अन्यथा आझाद समाज पक्ष पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल। आजचा मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला, परंतु समाजातील वाढत्या असंतोषाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने तत्काळ कारवाई करावी असे तौसिफ शेख म्हणाले। अस्सलाम वालेकुम, जय भीम। आज आपल्या पुणे शहरामध्ये सर्व धर्म समभाव या मोर्चाचं आयोजन आझाद समाज पार्टीकडून करण्यात आले होते। प्रमुख मागणी अशी होती की जो कोण स्वयंघोषित संत आहे रामगिरी महाराज, हा रामगिरी नसून हा हरामगिरी महाराज आहे। कारण राम म्हणायचे हा लायकीचंही नाही। दिवाळी में आली और रमजान में राम है, हे राम म्हणायचे लायकीचं नाही। म्हणून या हरामगिरी महाराजाला अटक व्हावी, कारण त्याच्या विरोधात ही कोर्ट FIR कॉग्निझेबल ऑफेन्स अंडर दाखल होणे अद्याप त्याला अटक नाही। म्हणून या मागणीसाठी आझाद समाज पार्टीकडून सर्व धर्म समभाव या महामोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। बाबासाहेबांचा पुतळा एरोरो हॉटेल कॅम्प टू कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ते यशस्वीरित्या पार पडले आहे। यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच या मोर्चासाठी पुणे पोलिसांनी, पोलीस प्रशासनाने साथ सहयोग दिला, त्यासाठीही त्यांच्यासाठी मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो। तसेच ही लढाई चालू राहील जोपर्यंत त्या भोंदू हरामगिरी महाराजाला अटक होत नाही। आझाद समाज पार्टी आम्ही स्वतः स्वस्थ बसणार नाही। जय हिंद, जय भारत। आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ।